नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? सो टुडे इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू स्टार्ट द चॅप्टर 6 ऑफ युअर 10th मॅथ्स 2, that is what? Geometry. From the geometry we are going to start your chapter 6 trigonometry. So it is a simple one. सोपा चॅप्टर आहे, सिंपल आहे. ओके, व्यवस्थित लक्ष देऊन काही थोडेफार प्रूव्ह दॅटचे क्वेश्चन आहेत आणि काही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स जर तुम्हाला माहीत असतील सो हा चॅप्टर खूप इझी आहे, लक्षात घ्या. ओके, त्याच्यात तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकता. व्यवस्थित तुम्ही हे व्हिडिओज लेक्चर्स पूर्णपणे बघा. ओके, सो वी नो दॅट वी हॅव ऑलरेडी लर्न सम ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स इन दी 9th स्टँडर्ड. तुम्ही 9वीच्या वर्गात तुमचे काही ट्रिग्नोमेट्रिक बेसिक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहेत ते शिकलेलं आहे. बेसिकली ट्रिग्नोमेट्री म्हणजे काय बघा, नावच आहे त्याच्या. ओके, द जॉमेट्री ऑफ ट्रायंगल, जॉमेट्री ऑफ ट्रायंगल दॅट इज नथिंग बट दी ट्रिग्नोमेट्री. बघा, सो एक ट्रायंगल आहे. सपोज आय हॅव अ वन ट्रायंगल. सपोज दिस इज माय ट्रायंगल ABC. Okay, that is not just a triangle, it is a right angle triangle. It is a right angle triangle. हा एक माझ्या राईट अँगल ट्रायंगल आहे ज्याच्यात B जो आहे तो 90 अंश आहे. राईट अँगल म्हणजे काय? हा जो अँगल B आहे तर म्हणतो मी हियर इन ट्रायंगल ABC मेजर अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री. हा जो अँगल आहे तो 90 अंश आहे. बरोबर, ठीक आहे. सो आपल्याला माहिती आहे याला काय म्हणतो आपण? हायपोटेनियस. हायपोटेनियस, बरोबर, ठीक आहे. याला म्हणतो आपण हाईट किंवा आणि याला काय म्हणतो? बेस. बरोबर, एवढ्या अशा गोष्टी आहेत. सो ट्रिग्नोमेट्री म्हणजे काय असतं तर ह्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये कुठल्याही अँगल्सची जॉमेट्री आपल्याला काही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स थ्रू मिळवता येते. म्हणजे ही साईड हायपोटेनियस किंवा ही जी साईड बेस आहे हे काही ठराविक अँगल घेऊन मिळवता येते. किंवा हे जर साईड माहीत असतील तर हे ठराविक अँगलवरून तुम्ही काय करू शकता, त्याचे ह्या साईड्सवरून हे ठराविक अँगलसुद्धा फाइंड आउट करू शकता. सो काय असतं ते बेसिक? मग आपल्याकडे एक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत. कोणते कोणते ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत बघा. सपोज आय हॅव अ थिटा हियर. माझ्याकडे हा जो अँगल आहे त्याला मी थिटा म्हणेन. ओके, सो याला काय म्हणतात? थिटा. लक्षात घ्या, त्या सिम्बॉलला काय म्हणतात? थिटा. लक्षात घ्या. ओके, सो हे ग्रीक लेटर आहे त्याला थिटा म्हणायचं. थिटा. सो माझ्या हा एक अँगल आहे ज्याला मी थिटा म्हणतो. फॉर एक्झाम्पल सपोज मला साईन फंक्शन काढायचं असेल, त्याचं साईन घ्यायचं असेल, साईन थिटा घ्यायचं असेल, साईन थिटा अँगल घ्यायचा असेल तर साईन हा असतो अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. सो अपोजिट साईड काय आहे बघा त्याची? हा अँगल आहे, याच्या अपोजिट कोणती साईड आली? याला काय म्हणतो आपण? अपोजिट साईड. बरोबर, आणि ही जी लागून आलेली आहे त्याला म्हणतात ॲडजसंट साईड. कळतंय? सो ही जी पुढं आहे त्याला आपण अपोजिट साईड सुद्धा म्हणू शकतो, अपोजिट साईड. आणि ही जी लागून आहे त्याला म्हणतात ॲडजसंट साईड. ओके, मी ADJ लिहितो फक्त. ॲडजसंट साईड. ॲडजसंट म्हणजे लगतची बाजू. मराठीमध्ये काय म्हणायचं त्याला? लगतची बाजू. लगतची बाजू. ओके, आणि ही जी अपोजिट साईड आहे त्याला काय म्हणतो आपण? समोरील बाजू. ठीक आहे. ओके, so sin theta is what? Sin theta is nothing but the opposite side upon hypotenuse. Hypotenuse म्हणजे काय असतं रे? कर्ण. याला काय म्हणतात? कर्ण. Opposite side upon hypotenuse. Opposite side upon hypotenuse. So opposite side काय आहे बघा? AB divided by hypotenuse काय? B. सॉरी, अपोजिट साईड आहे AB आणि हायपोटेनस काय? AC. 90 अंश कोणासमोरील जी बाजू असते त्याला आपण काय म्हणतो? कर्ण म्हणतो. सो 90 साईड अपोजिट टू द 90 डिग्री दॅट इज व्हॉट? हायपोटेनस त्याला आपण. सो हा तुमचा हायपोटेनस आहे, एवढं लक्षात ठेवा. सो हायपोटेनस AC. व्यवस्थित लक्ष द्या. ओके, कळालं? सो AB अपॉन AC. ठीक आहे, हा सिंपल फॉर्म्युला तुम्ही साइन थिटाचा करू शकता. देन यू हॅव अ कॉस थिटा. 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असतात.
साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक असे 6 फंक्शन असतात. ठीक आहे, आपण एक एक बघूयात. कॉस थिटा म्हणजे हे 9वीला सुद्धा झालेलं आहे तुम्हाला. कॉस थिटा म्हणजे काय असतं? ॲडजसंट साइड अपॉन हायपोटेन्युस. ॲडजसंट साइड अपॉन hypotenuse. So what is the adjacent side here? BC. BC. And what is the hypotenuse here? AC. Got it? Adjacent म्हणजे लगतची बाजू. So थिटाला लागून आलेली बाजू. थिटाला लागून हे आणि त्याच्या समोर हे. Then sin cos. Third is what? Tan. Okay? ठीक आहे. Sin cos tan. आता tan is what? Tan is what? Opposite side upon adjacent side. Opposite side upon adjacent side. ओके, सो tan थीटा काय बघा? समोरची बाजूनी डिवायडेड बाय ॲडजसंट साइड. सो ओके, सो tan थीटा घेऊया आपण. अपोजिट साइड आहे AB डिवायडेड बाय ॲडजसंट साइड आहे BC. समजते? ठीक आहे. सो हे 3 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन झाले. सिमिलरली पुढचे 3 घेऊयात. Sin, cos, tan, then cot. Fourth is what? Cot theta. ओके, cot theta जो असतो तो tan थीटाच्या उलटा. म्हणजे काय? त्याचा उलटा म्हणजे काय? ॲडजसंट साइड वर, ॲडजसंट साइड अपॉन अपोजिट साइड. गॉट इट? ॲडजसंट साइड अपॉन अपोजिट साइड. सो ॲडजसंट साइड काय तुमची? BC डिवायडेड बाय ॲडजसंट अपोजिट साइड काय? AB. समजलं? त्यानंतर कॉट, त्यानंतर सेक जो असतो तो कॉसच्या उलटा. सेक असतो तो कॉसच्या उलटा. सो सेक थिटा. ओके, सो सेक थिटा इथं अँगल आहे, लक्षात घ्या. हा एक स्पेसिफिक अँगल आहे, तो काहीही असू शकतो. सो सेक थिटा, सेक थिटा, सेक थिटा कशाच्या उलटा? कॉसच्या उलटा. इट इज इनवर्स ऑफ कॉस. So it will be hypotenuse upon adjacent side. Hypotenuse upon adjacent side. So what is the hypotenuse here? AC. AC divided by adjacent side is what? BC. Theta ची adjacent side कोणती आहे? त्याला लागून आलेली ही BC. Then last one is what? That is cosec theta. Okay, so what is cosec theta here? Cosec theta is inverse of sin. तो sin च्या उलटा, लक्षात घ्या. sin ला उलटा करूया आपण. ओके, हायपोटेन्युस वर डिवायडेड बाय अपोजिट साइड. लक्षात घ्या, सोपे आहेत हे. 3 पार्ट केले की हे लक्षात राहतात. ओके, साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक. आणि हे लक्षातच असलं पाहिजे. कोसेक हायपोटेन्युस अपॉन अपोजिट साइड. हायपोटेन्युस इज व्हॉट? AC अपॉन अपोजिट साइड इज व्हॉट? AB. कळालं? ओके, सो हे बेसिक 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहेत. सोपे आहेत. ओके, हे एक लिहून घ्या व्यवस्थित आणि त्यानंतर हे लक्षात ठेवा, पाठ करा. आता आपल्याला त्याचे आणखी काही रिलेशन्स असतील या सगळ्यांचे, ते आपण शिकूया. ओके, ठीक आहे. हे सगळे रिलेशन मी काय करतो? इथंच लिहितो. आता ह्या सगळ्या ह्याच्यातच लिहितो. ओके, याला थोडंसं डिवाइड करूया आपण. असं एक रेक्टँगल बनवू, याला वेगळं करू. ठीक आहे, आता काही फंक्शन आहेत बघू आपण त्यांची. पहिला सपोज साइन थिटा जो असतो ना, बरोबर, साइन थिटा तो कशाच्या? साइन थिटा हा कोसेकच्या उलटा असतो, लक्षात घ्या. साइन थिटा इज नथिंग बट दी 1 अपॉन कोसेक थिटा. 1 अपॉन कोसेक थिटा, बरोबर. ठीक आहे, हे कसं आलं? प्रूव्ह पण करू शकतो बघा. आपल्याला त्याचे प्रूव्ह घेऊयात. बघा, साइन थिटा काय? A बाय बी. A बाय बी नव्हे, AB बाय AC. बरोबर. साइन थिटा काय? साइन थिटा इज व्हॉट? AB बाय AC आला ना ह्या आकृतीसाठी. तर कोसेक थिटा काय? AC बाय AB. म्हणजे इथं काय? 1 अपॉन कोसेक थिटा काय येणार? AC बाय AB. बरोबर. म्हणजेच काय येणार? उलटून गुणिले. भागाकार काय असतो? उलटून गुणिले. ठीक आहे, जे डिवाइडला असतं ते परत
रिव्हर्स मल्टिप्लाय होतं. सो किंवा याचा छेद काय, 1 इन गुणिले परत ए बी वर जाणार, ए बी बाय हा ए सी. सो काय राहिलं परत ए बी बाय ए सी. सो याचाच अर्थ काय, साइन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा. साइन थिटा इज व्हॉट, 1 अपॉन कोसेक थिटा. ठीक आहे, ओके. सो हे कळालं तुम्हाला. सो असे तुमच्या बुकमध्ये तुम्हाला प्रूफ वगैरे दिलेले असतील, त्याचे डेरिव्हेशन दिलेले असतील, सोपे असतात ते बघा एकदा. मी तुम्हाला सगळे सांगतो, तुम्ही फक्त ते लिहून घ्या आणि लक्षात ठेवा, पाठ करा. 2 ठीक. सेम कॉस थिटा तसंच आपण बघा. ठीक आहे, एक एक घ्या वाटलं तर. 2 कॉस थिटा इज इक्वल टू 1 अपॉन काय येणार सांगा. कॉस कशाचा उलटा आहे, सेकच्या, किंवा सेक कशाचा उलटा आहे, कॉस. सो कॉस थिटा विल बी 1 अपॉन सेक थिटा. कळालं. सो याचं सुद्धा सिंपल तुम्ही प्रूफ घेऊ शकता ह्याप्रमाणे. पुढं 3rd, साइन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक, कॉस थिटा इज इक्वल टू 1 अपॉन सेक. देन tan थिटा विल बी 1 अपॉन कॉट थिटा. 1 अपॉन कॉट थिटा. त्यांच्या उलटा कोण आहे, कॉट. सो त्याला आपण इनवर्स करू शकतो. उलट म्हणजे इनवर्स. ठीक आहे. देन सिमिलरली आपण बाकीच्या फंक्शनचं पण लिहू शकतो. 1 2 3 4 सेक थिटा विल बी इनवर्स ऑफ कॉस थिटा. कळालं. हा सेक इकडे जाणार, कॉस इकडे छेदात. देन किंवा पहिला कॉट घेऊया. कॉट थिटा विल बी इनवर्स ऑफ व्हॉट, टॅन थिटा. गॉट इट. देन हियर सेक थिटा विल बी इनवर्स ऑफ cos theta, and last 6th cosec theta will be inverse of sin theta. सो हे बेसिक काही रिलेशन आहेत एकमेकांचे त्यांचे. ठीक आहे, हे सुद्धा महत्त्वाचे आहेत, हे सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवा. सोपे आहेत. कळत नसेल तर परत एकदा व्हिडिओ रिपीटमध्ये बघा तुम्ही. त्यानंतर आणखी काय आपले फंडामेंटल रिलेशन आहेत का बघू. ओके, ठीक आहे. सो बघूयात आपण टॅन थिटाचं रिलेशन काय असतं. टॅन थिटा बघा, टॅन थिटाचं रिलेशन असतं साइन थिटा अपॉन कॉस थिटा. साइन थिटा अपॉन कॉस थिटा. टॅन थिटाचं रिलेशन असतं साइन थिटा अपॉन कॉस थिटा. ही गोष्ट लक्षात ठेवा. आपण चेक करूया बघा. माझ्याकडे टॅन थिटा आहे इथं. टॅन थिटा कुठं आहे, ए बी बाय बी सी. ए बी बाय, याला 7th म्हणू, ए बी बाय बी सी. ओके. सो या बाजूला पण तेच आलं पाहिजे. बघूयात पण साइन थिटा काय, ए बी बाय ए सी. ए बी बाय ए सी डिवायडेड बाय कॉस थिटा काय, कॉस थिटा आहे बी सी बाय ए सी. बी सी बाय ए सी. ओके. सो ए सी विल गेट कॅन्सल हियर. व्हॉट रिमेन्स, ए बी बाय बी सी. ए बी बाय, ओके, एल एच एस इज इक्वल टू आर एच एस. याचाच अर्थ काय, टॅन थिटा हा, टॅन थिटा पण ठीक आहे. तर असं चौकोन करून ठेवतो मी. ठीक. सो टॅन थिटा असतो तो साइन अपॉन कॉस असतो. मग सिमिलरली कॉट काय असेल, कॉट थिटा उलटा असेल कॉस अपॉन साइन. बरोबर. ठीक आहे, कारण की कॉट कशाचा उलटा आहे, टॅनच्या उलटा. सो तो काय येणार आहे आपला, कॉस अपॉन साइन. ओके. सो एवढे रिलेशन आहेत. हे 8 रिलेशन एक तुमच्या व्यवस्थित लक्षात पाहिजेत. हे पुन्हा पुन्हा बघा. ह्याचे प्रूफ वगैरे तुमच्या बुकमध्ये दिलेत. हे सेम असे प्रूफ असतात. ठीक, काय अवघड नाही आहे त्याचं. ठीक आहे. सो एवढ्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजेत. मग आता आपल्याला त्याचे अँगल्स कसे फाइंड आउट करायचे किंवा तुमच्या बुकमध्ये काय ॲक्टिव्हिटी दिली असतील तर ते आपण कंप्लीट करूयात. ठीक आहे. ओके. सो एवढं व्यवस्थित लिहून घ्या. पॉज करतो मी. Okay, so let's now complete some activities that are given in your textbook. So in this section of let's recall. Okay, the first question is that there is some triangle. There is one triangle A B C, where the angle B is what, 90 degree, and here
here you have angle ACB is theta. Okay, so आपण त्याला theta मानलं. So sin theta is what? Opposite side upon hypotenuse. So you can write here opposite side. I am going to write by red color. So opposite side, that is what? Okay, let me write first opposite side upon hypotenuse is what? Hypotenuse. So you can also write it as the opposite side is what? AB. So in the consideration of that triangle ABC, opposite side for theta. Okay, so AB divided by hypotenuse is what? AC. So you have answer AB by AC. Similarly for cos, you have a adjacent side divided by hypotenuse. So you can write it as a, again, adjacent side for that theta is BC and hypotenuse is what? AC. Okay, got it. Now what is the tan theta? Tan theta is what? Opposite side upon adjacent side. Opposite side upon adjacent side. Okay, now what is the opposite side here? Opposite side is what? AB. You can write here AB. Then what is the adjacent side? BC. That is what? Okay, so जर तुम्ही व्यवस्थित बारकाईने बघितलं तर कळते तुम्हाला AB by BC. सो AC ला AC कट होता, आपण मगाशी पाहिले ते. ठीक. नाउ अगेन सेकंड क्वेश्चन, कंप्लीट द फॉलोइंग. sin theta and cos theta. Sin upon cos is what? Tan theta. So we have sin theta upon cos theta is what? किंवा आपण प्रूफने पण जाऊ शकतो बघा. एवढं काय डायरेक्ट लिहिलं तरी चालतं, किंवा तुम्ही बघू शकता sin theta काय आहे? AB by AC. cos theta काय आहे तुमचा? BC by AC. AC get cancel, you will get AB by BC, that is what? Tan theta. Now sin theta is equal to cos 90 minus theta. लक्षात घ्या, cos 90 minus theta. So मी ब्लॅक कलरने लिहितो हे 90 minus theta. अगेन cos theta is what? sin 90 minus theta. हे कसं आलं? ह्याचं एक सिंपल डेरिवेशन आहे, याच्यावर सुद्धा जाऊ शकतं. डेरिवेशन म्हणण्यापेक्षा सिंपल लॉजिक आहे बघा. सपोज हा ट्रायंगल आहे, हा तुमचा ABC, बरोबर? A, B and C. So it is theta here. So हा 90 आहे, हा theta असेल तर टोटल किती ट्रायंगलच्या सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज व्हॉट? इज 180 डिग्री. त्रिकोणांच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश. मग हा 90 आहे, हा किती आहे तुमचा? आपण करू अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C याची काढू, इज इक्वल टू 180. ओके, नाव A that you don't know, B is 90 degree and C is what? Theta is equal to 180. Okay, so angle A will be 180 minus 90. Okay, minus theta. So 180 minus 90, that will be 90 minus theta. So angle A will be 90 minus theta. Got it? Okay, now if we find out the cos function of that angle, याचा cos function, cos काय असतो? adjacent side upon hypotenuse. adjacent side upon hypotenuse. ओके, बघा मी काढतो इथं cos फंक्शन याचा, cos 90 minus theta काढतो. cos काय असतं? adjacent side म्हणजे त्या अँगलला लागून आलेलं. अँगल कुठला आहे? हा, त्याला लागून काय आलं? AB. अपॉन हायपोटेन्यूस काय तुमचा? AC. बघा cos 90 minus theta आणि sin theta काय? sin theta काय? AB by AC. याचाच अर्थ काय? AB by AC, राईट हँड समान आले, याचा अर्थ लेफ्ट हँड पण इक्वल असणार आहे. सो sin theta विल बी cos 90 minus theta. सिमिलरली तुम्ही sin 90 minus theta पण काढू शकता. ओके, sin 90 minus theta सांगा. sin म्हणजे काय? अपोजिट साइड BC अपॉन ऍडजसंट अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस AC. सो हे BC by AC काय? cos theta. So your cos theta will be sin 90 minus theta. BC समान. कळालं? ओके, समजलं? हे सोपं आहे. सिमिलरली tan theta into tan 90 minus theta is also 1. बघू आपण काढूया. ठीक आहे, बघा इकडं tan 90 minus theta काढू पहिला. tan 90 minus, tan म्हणजे काय? अपोजिट साइड. थिटा हा आहे, सॉरी 90 minus theta अँगल हा आहे ना तुमचा, अपोजिट साइड त्याची BC डिवायडेड बाय अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड AB. बरोबर? ठीक. तर इथं काय करायला सांगितलंय बघा, tan theta
हे असं लिहितो मी tan थिटा इंटू tan 90 मायनस थिटा. येस और नो? ठीक आहे. सो इज इक्वल टू tan theta is what? Your tan theta is what? AB by BC. AB by BC. Into where tan 90 minus theta is BC by AB. Okay, so AB get cancelled, BC get cancelled, you will get one value. Okay, so simple it is. So you have to just clear your basics. What are the sine function? What is the cos, tan, cot, sec, cosec? Okay, so you have to just clear out those. Then you can get easily. You can solve any problem easily. Okay. हे रिमेंबर करायची सुद्धा तुम्हाला जास्त गरज नाही, व्यवस्थित लक्षात येतं. ओके. नाउ लेट्स फाइंड द कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर. हे एक आयडेंटिटी आहे, आयडेंटिटी फॉर्म्युला आहे. याला सुद्धा एक सेपरेट डेरिवेशन आहे, सोपं डेरिवेशन आहे. ओके. त्यापेक्षा तुम्ही पाठ करा. हे फॉर्म्युले पाठ असतील तर तुमचं व्यवस्थित होणार आहे. ठीक आहे. सो साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज ऑलवेज 1. लक्षात आलं? ठीक आहे. नाउ so there are certain values for some trigonometric functions. काही trigonometric अँगलला एक सर्टन व्हॅल्यू असतात. ओके. त्या मॅथमॅटिकली प्रूव्ह आहेत, त्या तुम्ही नंतर चेक करू शकतात किंवा त्याचा एक टेबल असतो तो तुम्हाला लक्षात ठेवावा लागतो. ओके. तुम्ही इथं हे डायरेक्टली त्या व्हॅल्यू पार्टसुद्धा करू शकता. तो टेबल वगैरे कसा बनवायचा मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगतो. पहिले इथं लक्ष द्या. सो साइन थिटा इज वॉट? दॅट इज 1/2. sin 30 is 1/2. cos 30 is what? That is √3/2. Okay. ह्या व्हॅल्यू पाठ पाहिजे तुमच्या. tan 30 is 1/√3. Then sin 60 is √3/2. Then cos 45 is 1/√2 and tan 45 is 1. हे अशा बेसिक व्हॅल्यू आहेत, त्या कशा लक्षात ठेवायच्या, त्याचा टेबल कसा तयार करायचा मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतो. ठीक आहे. सो एवढ्या गोष्टी लक्षात आल्या तुम्हाला, सोप्या आहेत. हे आधी आपण 9वीला सुद्धा शिकलेलो आहे. ओके. आता काही आणखी काही बेसिक रिलेशन असतील तर ते बघूयात आपण. जेवढे तुम्ही याचं बेसिक क्लिअर कराल तेवढं ते चांगलं आहे तुम्हाला. चांगलं म्हणण्यापेक्षा त्याच्यावर तुम्हाला गणित एक्झाम्पल प्रूव्ह दॅटचे इक्वेशन लगेच सुटणार आहेत. ठीक. बघा, साइन थिटा इज इक्वल टू वॉट? 1/cosec थिटा. बरोबर असतं. मी जर असं केलं, हेच कोसेक इकडे आणलं, साइन थिटा इंटू कोसेक थिटा. सो व्हॉट आय विल गेट? दॅट 1. हा कोसेक इकडे आणला गुणाकारात तर काय राहणार आहे? 1. सिमिलरली तुम्ही बाकी फंक्शनचं पण लिहू शकता. बघा, cos थिटा इज इक्वल टू वॉट? 1/sec theta. It means if you have a cos theta into sec theta, then you will get one value. Similarly, if you have tan theta is equal to 1/cot theta. So if you have a tan theta into cot theta, you will get value 1. ओके. सो हे सिंपल काही फंक्शन आहेत, रिलेशन आहेत, हे सुद्धा व्यवस्थित तुमच्या लक्षात ठेवा. हे व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे. ओके. पॉज करतो, व्यवस्थित लिहून घ्या.